आज आपण अशी घटना बघणार आहोत की त्या घटनेने पूर्ण मुंबई हादरली. तर ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे. जान्हवी आणि तिचे मैत्रिणी तिच्या मित्राच्या न्यू इयर पार्टीमध्ये गेल्या. त्याच भागवत हाय सोसायटीमध्ये राहत होता त्याचा मित्र, जान्हवीचा मित्र. तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये आणि त्याच मुलाच्या घरी न्यू इयरची पार्टी होती आणि ही पार्टी फक्त 15 लोकांची होती आणि सगळेच जान्हवीचे जवळचे होते. आणि जी होती जान्हवीची मैत्रीण ती जान्हवीच्या बिल्डिंगमध्ये राहत होती, म्हणजे तिचं नाव होतं दिया ही तिच्या बिल्डिंगमध्ये राहत होती. तशी पार्टी 9 वाजता सुरू होणार होती, पण काही कारणामुळे पार्टी 11 वाजता सुरू झाली आणि त्यानंतर जान्हवी आपल्या मित्रांसोबत पार्टीमध्ये पोहोचली. ती पार्टीची मजा घ्यायला लागली. तसं पार्टी संपायची वेळ 1 वाजायची होती, पण पार्टी संपायला थोडासा जास्त वेळ लागला आणि जान्हवीचं घरचे जान्हवीला कॉल करायला लागले. जान्हवीच्या वडिलांनी कॉल केल्यानंतर जान्हवीचा आधी फोन बिझी लागला. त्यानंतर पुन्हा जान्हवीच्या वडिलांनी 3 वाजता कॉल केला, पण जान्हवी काही फोन उचलत नव्हती. त्यानंतर जान्हवीचे वडील मनाने खूप घाबरले आणि ते म्हणाले, जाऊ द्या आता 3 वाजले आहेत, असल मैत्रिणीसोबत, त्यामुळं जाऊ द्या आता आपण सकाळी बघूया, झोपली असेल ती, असं समजून ते निश्चिंत झोपले. त्यानंतर पहाटच्या 5 वाजता जान्हवीचा वडिलांचा फोन वाजला आणि त्या व्यक्तीनं सांगितलं की त्यांच्या मुलीची जान्हवी हिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. त्यानंतर दियाच्या वडिलांचा समीरचा कॉल आला आणि प्रकाशला बोलले की मुलांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आपल्याला खार पोलीस स्टेशनमध्ये पोचायचं आहे. त्यानंतर जान्हवीचे वडील पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी सांगितलं की जान्हवीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की भागवती बिल्डिंगमध्ये उडी मारून आत्महत्या जान्हवीनं केली आहे. त्यानंतर जान्हवीची जी आई वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. जान्हवीचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जान्हवीची बॉडी तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करून देतात. त्यानंतर जान्हवीच्या आईला थोडं विचित्र वाटलं, कारण जान्हवीसोबत तिचे लहानपणीचे मित्र सर्व होते आणि त्यातल्या एकाही व्यक्तींना किंवा मैत्रिणींना सांगण्यासाठी कॉल केला नाही. हे आम्हाला दुसऱ्याने फोन करून कळवलं, म्हणजेच या घटनेमध्ये काहीतरी गफलत आहे असं जान्हवीच्या आईला कळालं. पोलिसांनी पण ही केस नोंदवून घेतली आणि त्यानंतर जान्हवीला सुरुवात केली, म्हणजे जान्हवीच्या जी केस आहे त्यामध्ये त्यांनी सुरुवात केली की कुठे काय झालं आहे काय नाही. जान्हवीचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी तर त्यांच्या आईवडिलांना मिळाली होती. त्यांनी पार्टीमध्ये जेवढे लोक होती त्यांची पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना समजलं की जान्हवी दिया हे पार्टीपासून थोडंसं लांबच बसले होते. त्यानंतर तेथे जान्हवी निघून गेली होती. ते बोलत असताना जान्हवी जेव्हा पुन्हा येते तेव्हा ती बघते की आणि दिया यांचे फिजिकली काहीतरी सुरू होतं. त्यानं बघितल्यानंतर जान्हवी मन पूर्णपणे तुटून गेलं, जान्हवीचं मन. त्यानंतर जान्हवी रडायला लागली. आणि दियासोबत ती भांडायला लागली. त्यानंतर पोलिसांनी ज्या मुलांना तिथे बोलवलं होतं त्यांच्याशी पोलिसांनी चौकशी करून हे समजलं, आणि जान्हवी हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते असं. या गोष्टीला जान्हवीच्या आईनं साफ नकार दिला. जान्हवीची आई पोलिसांना बोलली की जान्हवी आणि यांचं काहीच नव्हतं, कारण जान्हवी तसं जर असतं तर जान्हवीनं लगेच सांगितलं असतं आणि ती असं बोलली होती की मी लवकरच त्या मुलाचं नाव सांगेन. त्यानंतर जान्हवीच्या मित्रांना पोलिसांनी सांगितलं. ते भांडण झाल्यानंतर जान्हवी कोणाला तरी कॉल करत होती. पोलिसला समजल्यानंतर पोलिसांनी फक्त आता हा तपास लावायचा होता की जान्हवी रात्री कोणासोबत बोलत होती. कॉल
रेकॉर्ड जान्हवीचं चेक केलं. त्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत पंडिकासोबत जान्हवी बोलत होती असं पोलिसांना समजलं. त्यानंतरच काही वेळाने पार्टी संपली. त्यानंतर सर्वजण घरी चाललेले होते आणि जान्हवीची बॉडी वरून खाली पडलेली होती असं त्या व्यक्तींनी सांगितलं. पोलिसांना जेव्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले तेव्हा त्यामध्ये असं समजलं की जान्हवीला खूप मारलेलं होतं आणि तिचे हाडकं पण काही मोडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. जान्हवीचा मृत्यू आणि ज्या फ्लॅटमध्ये पार्टी झाली त्या फ्लॅटमध्ये जान्हवीचं रक्त आणि आणखी एक व्यक्तीचं हाताचे ठसे पोलिसांना तिथे सापडले. त्यानंतर पोलिसांनी श्री आणि दियाला अटक केली. दियाकडे पोलिसांनी एक शर्ट सापडला. त्या शर्टावर जान्हवीचे रक्त होतं. त्यानंतर ही सुनावणी कोर्टामध्ये गेली, पण पोलिसांना असं समजलं की जान्हवीला प्रत्येक फ्लोअरवर मारहाण केली आहे आणि जान्हवीसोबत जे झालं ते पूर्ण पार्टीमध्ये झालं आणि त्या 15 लोकांपैकीच कोणीतरी जान्हवीचा खून केला आहे. त्या 15 लोकांपैकीच कोणीही काहीही बोलत नव्हतं. पण ज्या दिवशी जान्हवी पार्टीत आली त्यावेळेस ती आपल्या बॉयफ्रेंडची वाट बघत होती. पण त्यानंतर दिया, जान्हवी आणि श्री खाली जात असताना त्यांच्यामध्ये हाणामार झाली आणि त्यांनीच जान्हवीला खाली लोटून दिलं. पोलिसांना असा डाऊट आहे. त्यानंतर पोलिसांना असा डाऊट आहे की जान्हवीचे जे मित्र होते 15 जे पार्टीमध्ये पण उपस्थित होते त्यापैकीच एक जणांनी जान्हवीचा खून केला आहे असा पोलिसांना डाऊट आहे. पण त्या ठिकाणी कोणीही बोलायला तयार नव्हतं. त्यानंतर सर्वजण दिया आणि जी श्री असतो त्याला पोलीस अटक करतात आणि त्या ठिकाणी जान्हवीचा अजूनही कुणी खून केला आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. हा खून दिया आणि श्रीने केला असेल की जान्हवीच्या बॉयफ्रेंडने केला असेल अजूनही कोडं सुटलेलं नाही. तर प्रेक्षक हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच कथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.